कारल्याची भाजी म्हटलं की बऱ्याच जणांना ती आवडत नाही, कारण ती थोडीशी कडसर असते। आज आपण अशी कारल्याची भाजी बनवतोय, ती कमी कडू आहे आणि एकदा खाचाल तर तुम्ही दोनदा ते तीनदा नक्कीच बनवून खाल, अशी आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहे। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज ना आपण कारल्याची भाजी बनवतोय। कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथं बघा मी पाव किलो एवढे कारले घेतले होते। त्याच्या बिया काढून घेतल्या, कारण बिया थोड्याशा निबर होते, त्यामुळे मी काढून घेतलेले आहेत आणि त्याचे असे बारीक असे काप करून घेतलेले आहेत। पाव किलो कारल्याचे आपल्याला असे बारीक काप करून घ्यायचे आहेत। आणि इथं बघा आपण कारल्यामध्ये घालण्यासाठी ना 2 मीडियम साईजचे मी कांदे चिरून घेतले होते। आता आपण ना इकडे गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे आणि आपण भाजी बनवताना ना अशी लोखंडी तव्यामध्ये बनवणार आहे, त्यामुळे कारल्याची भाजी ना चवीलाही छान लागते आणि कमी कडवट होते। त्यामुळे आपण इथे लोखंडी तवा वापरत आहे। त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकून ना त्याच्यामध्ये 1 चमचा एवढा लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे। अशी 1 चमचा एवढी लसणाची पेस्ट घालायची, त्यामुळे कारल्याला ना खमंगपणा येतो, छान असा ना लसणाचा फ्लेवर बसतो कारल्याला, त्यामुळे कारलं कमी कडवट होतं। आणि त्याच्यामध्ये नंतर आपण 2 मीडियम साईजचे कांदे घालून आता कांदे आपण तेलामध्ये चांगले परतून घेणार आहे। कांदे आपल्याला ना तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे। चवीनुसार आता आपण ना त्यामध्ये मीठ घालून घेणार आहे। मीठ आपल्याला चवीनुसार घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर कांदा आपण चांगला परतून घेतला, नंतर मग त्याच्यामध्ये 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा एवढी आपल्याला जिरा पावडर घालून ना तीही कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। धना पावडर आणि जिरा पावडर घालायची, त्यामुळे कारल्याचा ना कडवटपणा कमी होतो। आणि थोडीशी आमचूर पावडर घालत आहे। ह्या ठिकाणी तुमच्याकडे चिंच असेल तर तुम्ही चिंचही घालू शकता। थोडीशी हळद आणि घरचा मसाला पण घालून ना तो कांद्यामध्ये चांगला परतून घेणार आहे। कांद्यामध्ये परतून घ्यायचा चांगला कांदा, चांगला आपल्याला तेल सुटेपर्यंत असा भाजून घ्यायचा आहे। मसाले सुद्धा घातल्यानंतर ना कांदा चांगला भाजायचा असा तेल सुटेपर्यंत, आणि नंतरच मग त्याच्यामध्ये आता इथं आपण काप करून घेतलेली कारलं घालून घ्यायचं आहे आणि चमच्याने आपल्याला ना कारलं चांगलं परतून घ्यायचं आहे तव्यामध्ये। कारलं आपण तव्यामध्ये चांगलं तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये परतून घेणार आहे। जेवढा वेळ आपण चांगलं कारलं मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये परतू ना, तेवढं ना कारलं लवकर शिजलंही जातं आणि त्याला छान असे मसालेही लागले जातात। त्यामुळे इथं आपल्याला ना 1 ते 1.5 मिनिट एवढं ना कारलं चांगलं परतून घ्यायचं आहे। इथं बघू शकता आपण कारलं चांगलं परतून घेतलेलं आहे। नंतर मग आता काय करणार आहे, कारलं आपण एकत्र असं गोळा करून घेणार आहे तव्यामध्ये आणि नंतर मग त्याच्यावरती ना एक प्लेट झाकायची आहे। प्लेट झाकल्यानंतर गॅसची फ्लेम आपण लो केलेली आहे आणि लो फ्लेमवरती ना आपल्याला कारलं शिजवून घ्यायचं आहे। 1 मिनिटाभराने ना आपल्याला ना प्लेट उघडायची आहे, चमच्याने उघडायचे आणि कारलं जरा मिक्स करून घ्यायचं। म्हणजे कारलं कधी कधी काय होतं, तव्याला खाली चिटकलं जातं, त्यामुळे आपल्याला 1 मिनिटानंतर ना प्लेट काढायची आहे। कारलं जरा मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्याच्यावरती आता आपण इथं प्लेट झाकून घेतलेली आहे। प्लेट झाकल्यानंतर आपण गॅसची फ्लेम लोच आहे, लो फ्लेमवरती आपण 2 ते 2.5 मिनिट एवढं कारलं ना शिजवून घेतलेलं आहे। आणि नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, प्लेट उघडायची आहे आणि नंतर आपण मिक्स करून घेणार आहे कारलं, आणि कारलं सुद्धा आता छान असं शिजत आलेलं आहे। कारल्याची भाजी आता शिजली की नाही हे आपल्याला चेक करायचे आहे। त्यासाठी मी इथं उलटण्यावरती कारल्याची भाजी घेतलेली आहे आणि आपण चेक करतोय, एकदम मऊसूत असं कारलं शिजलेलं आहे। 2 ते 3 मिनिटामध्ये ना हे कारलं मस्त अगदी शिजतं आणि कमी कडवट होतं आणि खायला तेवढंच छान आहे। कारल्याची भाजी ना शरीरासाठी खूप गुणकारिक आहे, त्यामुळे जर तुम्ही आठवड्यातून ना 2 ते 3 वेळा जर कारल्याची भाजी करून खाचाल ना, तर आपल्या रक्तामधील ना शुगरचं प्रमाण कमी होतं। तसंच ज्यांना पित्ताचा खूप त्रास होतो ना, त्यांनी तर नक्कीच आवर्जून कारल्याची भाजी खायला पाहिजे, पित्ताचा त्रासही कमी होतो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।